कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रोडक्टिव्ह अबॅक्स नॅशनल कॉम्पिटिशन रिजनल लेव्हल स्पर्धेत महाराष्ट्रासह इतर राज्यातील सुमारे 1500हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत गार्गी प्रोएक्टिव्ह अबॅक्स रंकाळा येथील 26 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सहभाग घेतला. त्यापैकी 5 विद्यार्थी ट्रॉफी विजेते ठरले असून 10 विद्यार्थ्यांना बेस्ट परफॉर्मर गोल्ड मेडल मिळाला आहे. या स्पर्धेत मोहसिना जावेद मस्तान, अर्णव जयंत नार्वेकर, अर्णव अमोल सरनाईक, सई दीपक खोपडे, आरुष गजानन पाटील अशा 5 विद्यार्थ्यांनी विनर ट्रॉफी जिंकून रंकाळ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेची राष्ट्रीय पातळीवर दखल घ्यायला लावली. तसेच भूषण प्रसाद सासने, शार्दूल आशिष उतरेकर, आरव अभिजित नलवडे, शिवम सुभाष सरनाईक, अवनीश कपिल नलवडे, अवनी दीपसागर पवार, श्रावणी अमित उतरेकर, प्रांजल प्रकाश खोपडे, आरोही अमित उत्तरे, निधी रमेश शिंदे यांनी गोल्ड मेडल मिळवून रंकाळ्याच्या परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. 3 महिन्याच्या सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण व आत्मविश्वासाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे दैदिप्यमान यश संपादन केलं असून या यशाबद्दल सर्व स्तरातून विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. या उल्लेखनीय यशामागे गार्गी प्रोएक्टिव्ह अबॅक्सच्या उच्च शिक्षित मार्गदर्शक स्वप्नाली विशाल चौगले आणि प्रियांका मनोज चौगले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व पालकांचे सहकार्य, प्रोत्साहन व विश्वास यामुळेच हे यश शक्य झालं असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. या निमित्ताने सर्व विजयी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ दिमाखात आयोजित करण्यात आला. जगभरात अबॅक्सचा वापर ब्रेन डेव्हलपमेंटसाठी प्रभावी माध्यम म्हणून केला जातो. विशेषतः 5 ते 15 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे या वयोगटातील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतल्यास त्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती, वेगवान गणताक्षमता व आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.